मातृत्व ही खूप सुंदर भावना आहे आणि या मातृत्वात तुम्हाला मदत करण्यासाठी किलकारी सज्ज आहे. पण किलकारी नेमकं काय यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एक स्पेशल गेस्ट. माझ्यासोबत आहेत डॉक्टर विजय कुमार शांता मोतीराम देवकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक वैद्यकीय विभाग, नाशिक महानगरपालिका. नमस्कार सर. हॅलो सर, सगळ्यात आधी तर तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी डॉक्टर विजय शांता मोतीराम देवकर. मी सध्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक येथे कार्यरत आहे. सर, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात मातृ आणि बालक यांच्या आरोग्यासाठी सध्या काय योजना सुरू आहेत? चांगला प्रश्न आहे. मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा पाया हा तो व्यक्ती जेव्हा त्याच्या मातेच्या गर्भात असतो तिथून सुरू होतो. त्याच्यामुळेच आरोग्य जर आपल्याला व्यवस्थित आयुष्यभर राखायचं असेल तर सुरुवात गरोदरपणापासून करायला लागेल. तर गरोदर स्त्रीच्या बाबतीमध्ये गरोदर माताची लवकरात लवकर नोंदणी, त्यानंतर तसे तिची रेग्युलर तपासणी, कमीत कमी पूर्ण 9 महिन्याच्या कालामध्ये 4 वेळेस तपासणी, प्रत्येक तपासणीच्या वेळेस तिची रक्त तपासणी, रक्त कमी असेल तर लोह गोळ्याचा पूरक डोस, रक्त जरी नॉर्मल असेल तरी पण आपण लोह गोळ्या देतो, कारण त्याच्यामध्ये त्या बाळाची वाढ होते. तिचं व्यवस्थित लसीकरण, बाळ जेव्हा जन्माला येतं, जन्म शक्यतो संस्थात्मक प्रसूतीवरती आपण भर देतो, आणि बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा बाळाचं पूर्णतः लसीकरण आणि बाळाचं आहार आणि पोषण यावरती आपण भर देतो. तर या सर्व सेवा उपलब्ध करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये 5 आमची मोठे हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यानंतर 30 आमचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि 81 आमचे शहरी आरोग्य उजनी केंद्र आहेत. आणि आमचा जो स्टाफ आहे, आमचे जे ANM आहे, आमची जी आशा आहे, हे जे आशा आहे आणि प्रत्येक भागात जाऊन त्या भागातल्या समाज मंदिरामध्ये सुद्धा गरोदर माता तपासणी आणि लहान बाळांचं लसीकरण या सर्व गोष्टी करत असते. परंतु सर, शहरी भागात मातृ आणि बालक यांच्या आरोग्यासाठी काम करताना कोणते मेजर चॅलेंजेस येतात? डेफिनेटली सगळ्यांना वाटत असतं की शहर तसं छोटं आहे, ग्रामीण भागापेक्षा सेवा त्यांना सोपं असेल, परंतु जसे काही गोष्टीचे फायदे तोटे असतात तसं शहरीकरणाचे तोटे पण असतात. शहरामध्ये जे काही आमची शहरी प्राथमिक केंद्र आहेत त्याच्यामध्ये त्यांचं जे काही डिमार्केशन आहे ते थोडंसं गडबड करतं, कारण सर्व कॉलनीज वगैरे सगळ्या लागून असतात आणि शहरामधली जी काही गरोदर स्त्री आहे ती एकाच ठिकाणी जात नाही. नावनोंदणीसाठी ती एका ठिकाणी जाईल, पुढच्या तपासणीसाठी ती वेगळ्या ठिकाणी जाईल, त्याच्यामुळे ट्रॅकिंगचा इश्यू. दुसरी गोष्ट, आमच्याकडे शहरामध्ये बऱ्यापैकी स्थलांतरित जनता खूप सारी आहे. मोबाईलचा तसा प्रॉब्लेम असतोच, मोबाईल वापरण्याचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे जे काही नोंदणी आमच्याकडे सध्या असतात सरकारी नोंदणी त्या सर्व आधार कार्ड बेस आणि मोबाईल थ्रू असतात. तर तो एक आम्हाला मोठा अडथळा त्यामध्ये जाणवतो. सर, मग अशा परिस्थितीत किलकारी कार्यक्रमाची भूमिका कशी महत्वाची ठरते? डेफिनेटली किलकारी कार्यक्रम जो भारत सरकारतर्फे राबवला जातो त्याच्यामध्ये संबंधित गरोदर स्त्री जी आहे ती जेव्हा नावनोंदणी करायला येते त्यावेळेस तिचा मोबाईल क्रमांक जो आधार क्रमांकाशी लिंक आहे हा आम्ही त्या किलकारीच्या प्रणालीमध्ये इंट्रोड्यूस करतो. आणि साहजिकच तुम्हाला माहिती की शहरी भागामध्ये काम करत असताना कधी कधी आपण आपले जे रेग्युलर मेसेज ते पण विसरून जातो, परंतु त्या किलकारी कार्यक्रमामुळे त्या गरोदर महिलेला वारंवार तिचे काही ऑडिओ मेसेजेस येत असतात त्या संबंधित याच्यानुसार. उदाहरणार्थ तिसरा महिना आहे तर तिसऱ्या महिन्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणतं इंजेक्शन घ्यायला पाहिजे, तिचा समजा 6वा महिना आहे, 6व्या महिन्यात तिने काय काळजी घ्यायला पाहिजे, हे संबंधित जे काही मेसेजेस आहेत त्या संबंधित महिलेला येतात. आणि तिची लसीकरणाची वेळ कधी आहे, तिचं बाळ आल्यानंतर बाळाचा त्या लसीकरणाला कधी गुण यायचा आहे, हे सगळे मेसेज तिला वेळच्या वेळेस पोहोचतात. त्याच्यामुळे त्यांना वेळेत ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी वेळेत मिळतात. तर नाशिक महानगरपालिकेत किलकारीचा समन्वय कसा साधला जातोय? जेव्हा एखादी गरोदर स्त्री नोंदणी करायला येते त्याच वेळेस तिचा आपण मोबाईल नंबर जो आधार क्रमांकाची लिंक आहे हा तिच्याकडनं आपण घेतो. मोबाईल नंबर हा आपण त्या किलकारी प्रणालीशी आपण जोडून देतो आपण, आणि संबंधित महिलेचं आपण काउन्सिलिंग व्यवस्थितरित्या करतो की तुला आता सरकारी एका नंबरवर ऑडिओ मेसेजेस असतील, ते मेसेज कृपया ऐक. त्याच्यामुळे मध्ये मध्ये आमच्या ज्या काही आशा वर्कर्स आहेत, आपल्याकडे जवळपास 750 आशा वर्कर्स आहेत, या सुद्धा घरोघरी जाऊन त्या महिलेला सांगत असतात की तुला वेळच्या वेळी जे काही आता ऑडिओ मेसेज येणार आहेत ते तुझ्या चांगल्यासाठी आहेत, गरोदरपणातल्या काळजीसाठी आहेत, तुझ्या बाळ व्यवस्थित होण्यासाठी आहेत, तर ते तू रेग्युलर ऐक. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला किलकारीचा खूप मोठा फायदा होत आहे. सर, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या लोकांपर्यंत पोहोचतोय त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छितात? पूर्ण नाशिककरांना मी एक आवाहन करू इच्छितो की गरोदर माता नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, कारण लवकरात लवकर आपल्याला ज्या पूरक औषधे आहेत त्याचा लवकरात लवकर आपण घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा नोंदणी कराल त्याच वेळेस तुम्ही स्वतःहून तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डची लिंक आहे हा संबंधित आरोग्य सेविकेला द्या, म्हणजे संबंधित आरोग्य सेविका हा तुमचा मोबाईल नंबर किलकारी प्रणालीशी जोडून घेईल. आणि किलकारी ही जी आहे ही एक भारत सरकारची योजना आहे. त्या किलकारीच्या नंबरवरून तुम्हाला जे काही तुमचे आरोग्य संदेश येतील ते संदेश पूर्णतः ऐका आणि त्या संदेशात जे काही तुम्हाला सल्ला दिलेला आहे त्याचे पूर्णतः अनुपालन करा. धन्यवाद. अगदीच सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. सार्वजनिक आरोग्य विभागाची किलकारी योजना तुमचं मातृत्व सोपं करू शकते. त्यासाठी आजच तुमचा नंबर रजिस्टर करा आणि ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनते हैं.